नमस्कार मित्रांनो, काल न्यूजपेपरमध्ये छोटीशी एक जाहिरात आली होती डीव्हीटीच्या रिक्रुटमेंट बद्दलची. तर भरपूर मुलांचं कन्फ्युजन होतं की सर ही नवीन जाहिरात आहे का जुनी आहे. तर मित्रांनो, ही नवीन जाहिरात आहे. आधीच क्लिअर करतो, आधी 1457 ची जाहिरात ही वेगळी आहे आणि ती वेगळी फिलअप होणार आहे. ते काही थोडंसं कोर्ट केस पेंडिंग आहे, परंतु होईल ते पण क्लिअर काही दिवसामध्येच. आता ही नवीन जाहिरात आहे. ह्या ठिकाणी निदेशकच्या पोस्ट आहेत, भांडारपालच्या पोस्ट आहेत, क्लर्कच्या पोस्ट आहेत, नंतर हॉस्टेल सुप्रिटेंडंटच्या पोस्ट आहेत. ह्या अशा काही टेक्निकल नॉन टेक्निकल दोघांचीही कंबाईन आहे. टोटल ह्या 772 पोस्ट आहेत. ह्या 772 पोस्ट मधले जे डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट कालच रात्री आलेली आहे. तर ह्या सगळे जे याच्यामध्ये जे कन्फ्युजन आहे, भरपूर मुलांचा एक्सपिरियन्स काय लागतो सर, क्वालिफिकेशन काय आहे, मिनिमम क्वालिफिकेशन, काही ठिकाणी NTS आणि अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट दिले, मग त्यासाठी डिग्री डिप्लोमाचे मुलं अप्लाय करू शकतात का, एक्सपिरियन्स हा प्रायव्हेटचा गव्हर्नमेंटचा कोणता लागतो, ह्या सगळे डाऊट मी आजच्या सेशनमध्ये तुमचे क्लिअर करणार आहे. अभ्यास पद्धती कशी असली पाहिजे, सिलेबस काय असणार आहे, बुक्स कोणते रेफर करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं काय करणार आहे, क्लिअर करणार आहे. तर मित्रांनो, आपण सुरू करू आजचं सेशन. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालन मित्रांनो, ह्यांची जाहिरात आहे. महत्वाच्या डेट्स, ऑनलाईन फॉर्म सुरू होतात 17 पासून, आजपासून सुरू होतात फॉर्म. नंतर 9 मार्च पर्यंत लास्ट डेट आहे फॉर्म फिल करण्याची. पेमेंट सुद्धा तुम्हाला 9 मार्च पर्यंतच करायचं आहे. रात्री 11:59 पर्यंत, 12 वाजेच्या 11च्या तुम्ही झालं पाहिजे तुमचं पेमेंटवर सगळं. नंतर हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेत 7 दिवस आधी भेटणार आहे मित्रांनो. लास्ट टाइमही असं झालं होतं. लास्ट टाइमही जवळपास 27 तारखेला परीक्षा होती, तर 20-21 तारखेला हॉल तिकीट आलं होतं. त्यामुळे तेही तुम्ही क्लिअर करून घ्या. नंतर मार्च एप्रिल मध्ये त्यांनी टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे, संभाव्य. पण मित्रांनो, मार्चच्या 27-28 पासून तुम्ही कन्सिडर करा. ह्या वेळेस 17 तारखेला आलेली आहे. 17 पासून तुम्ही 27 मार्च पर्यंतचा काय करायचा आहे, कन्सिडर करा. तुम्ही 2-3 दिवस शिल्लक होऊ शकतात, कारण की फेब्रुवारी आता यावेळेस, तर 2-3 दिवस तुम्ही 29 मार्च किंवा 30 मार्च किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्ही कन्सिडर करा. CBT 2 जी आहे ही मे मध्ये 2023 मध्ये सांगितलं आहे. तर त्या CBT 2 ही त्याच वेळेवरती होणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, लास्ट टाइम परीक्षा ह्या वेळेवर झालेल्या होत्या, CBT 2 CBT 1 सुद्धा, आणि ह्या वेळेसही वेळेवरतीच होणार आहे. तर तुम्ही तयार राहायचं मित्रांनो त्यासाठी, ठीक आहे. पुन्हा आणखी तुम्हाला महत्वाचं इथे याच्यामध्ये उपलब्ध पदसंख्या टोटल 772 पदे आहेत. मुंबईसाठी 138 आहेत, पुणेसाठी 69 आहेत, नाशिक विभागासाठी 163 आहेत, औरंगाबादसाठी 138 आहेत, अमरावतीसाठी 111 पदे आहेत आणि नागपूर विभागासाठी 138 आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, विभागामध्ये कितीही पदं असू द्या, ही सेंट्रलाइज रिक्रुटमेंट आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या विभागामध्ये किती पोस्ट आहेत याच्याशी काही मतलब नाही. आपल्याला जॉब हवा आहे. टोटल ज्याही आता याच्यामध्ये 316 पदे आहेत निदेशकची, तर ते कुठेही असू द्या, ते नागपूर रिजनला असू द्या, अमरावती रिजनला असू द्या, कुठे असू द्या, टोटल पोस्ट तुमच्यासाठी एवढ्या आहेत. तर तुम्ही हा विचार न करू मुंबई रिजनला किती आहेत, नागपूर रिजनला किती आहेत, ते आपण त्याच्याकडे जास्त फोकस न करू. तुम्ही एकच परीक्षा द्यायची तुम्हाला निदेशकची, तुमची मेरिट लिस्ट लागेल 316 पदाची, आणि त्यातून ज्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला जॉबला जावं लागेल. कधी पेपरचे विचारतील ते, ठीक आहे. बेसिक पे जे आहे निदेशकचं 29,200 ते 92,300 आहे. इन हँड साठी 40 ते 50,000 पर्यंत येईल. नंतर कनिष्ठ सर्वेक्षक आणि कनिष्ठ परीक्षणार्थी सल्लागार ह्या ठिकाणी 41,800 ते 1,32,300 2 पदे त्याची. पुन्हा अधीक्षक तांत्रिकी यासाठी 13 पदे आहेत, ठीक आहे. नंतर मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक, यांत्रिकी विद्युत इलेक्ट्रिक ह्या ठिकाणी मित्रांनो तिन्ही इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक साठी पण पोस्ट आहेत, ठीक आहे. याचे जवळपास 46 पदे आहेत. नंतर वसतिगृह अधीक्षक याचे जवळपास 30 पदे आहेत. नंतर भांडारपालसाठी 6 पदे आहेत. सहाय्यक भांडारपालसाठी खूप चांगले पदे आहेत, 89 पोस्ट आहेत मित्रांनो. वरिष्ठ लिपिकसाठी जवळपास 270 पदे आहेत, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी एक्सपिरियन्स का लागतो, क्वालिफिकेशन का लागतो, त्या गोष्टी बघू आपण. पुन्हा डिटेलमध्ये जर बघितलं आपण रिजन वाईज, झोन वाईज, तर मुंबई रिजनसाठी एक असं डिस्ट्रीब्युशन, अधीक्षकसाठी, भांडारपालसाठी, वरिष्ठ लिपिकसाठी तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती कुठे कुठे पोस्ट असतात हा काही विचार करण्याचा अर्थ नाही. तुम्ही फॉर्म भरून टाकायचा, कारण की ते सगळ्या पोस्ट तुम्हाला आहेत अवेलेबल, म्हणजे प्रत्येक रिजनच्या. मग मुंबई रिजन मध्ये मला पोस्ट आहे का, नागपूरमध्ये आहे का, नाशिकमध्ये आहे का, तो काही विचार नको. टोटल पोस्ट बघा तुमच्यासाठी किती आहेत ते महत्वाचं आहे, ठीक आहे. तर आपण ह्या डिटेल पोस्ट मध्ये काही जास्त बघू नये आता. ही सिनियर क्लर्कची आहे, म्हणजे नागपूर तुम्हाला जर त्या डिटेल पोस्ट बघायचे असतील तर तुम्ही काय करा, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघून घ्या, त्याच्यामध्ये जास्त वेळ काय आपण घालू नये, ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे तुमची शैक्षणिक अर्हता आणि अनुभव काय लागते. तर निदेशकसाठी मित्रांनो तुम्हाला पॉझेसेस डिप्लोमा इन मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग और डिप्लोमा इन व्होकेशनल और रिलेव्हंट ट्रेड ऍट लिस्ट इन सेकंड क्लास. लक्षात घ्या, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ह्याच ब्रांचेसचे मुलं आणि त्याच्याशी रिलेटेड ट्रेडचे मुलं, ठीक आहे, हेच मुलं इथे अप्लाय करू शकतात. दुसरं बघा, possesses the examination in vocational study course MCVC साहेब मुलं इथे अलाउड आहेत.
पुन्हा पण फर्स्ट क्लासमध्ये असणं आवश्यक आहे त्यांचं. नंतर पजेसेस स्पेशलाइज मॉड्यूल इन सेंटर ऑफ एक्सलन्स इन द रिलेव्हंट सेक्टर, म्हणजे इंडो जर्मन सारखे जे कोर्स आहेत 1 वर्ष 2 वर्षाचे तेही अलाउड आहेत. नंतर पजेस नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ITI, नंतर नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट इन रिलेव्हंट ट्रेड, तर तुमची अप्रेंटिसशिप किंवा ITI असेल तर तेही अप्लाय. तर तुम्हाला मिनिमम इथे सांगतो 10वी प्लस अप्रेंटिसशिप असेल, नंतर ITI झालेलं असेल, MCBC झालेलं असेल, डिप्लोमा झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. याचा अर्थ असा नाही की डिप्लोमा इथे लिहिला आहे तर डिग्रीवाले अलाउड नाही आहे, डिग्रीवालेही अलाउड आहेत, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे ते एक्सपिरियन्सचा. एक्सपिरियन्स काय लागतो तुम्हाला इथे, पजेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट ट्रेड, हा एक मुद्दा महत्त्वाचा. रिलेव्हंट ट्रेड म्हणजे तुम्हाला तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे, ITI झालं तुमचा टर्नर फिटर मध्ये, इलेक्ट्रिशियन मध्ये, आणि तुम्ही जर टायपिस्टचं काम करत असाल, कुठे क्लर्कचं काम करत असाल, नॉन टेक्निकल जर तुम्ही काम करत, तो एक्सपिरियन्स नाही लागणार. रिलेव्हंट ट्रेड रिलेटेड एक्सपिरियन्स लागतो इथे. त्यामुळे रिलेव्हंट ट्रेड ऑफ 2 years इन द केस ऑफ डिप्लोमा होल्डर, डिप्लोमाच्या मुलांना 2 वर्ष किंवा डिग्रीच्या मुलांनाही 2 वर्ष लागेल डिग्री असेल तर, अँड 3 years इन केस ऑफ हायर सेकंडरी व्होकेशनल सर्टिफिकेट, 3 वर्ष MCBCच्या मुलांना आणि 4 वर्ष अप्रेंटिसशिप किंवा तुम्ही हे केलं असेल ITI केलं असेल तर 4 वर्ष एक्सपिरियन्स लागेल. डिग्रीच्या मुलांनाही एक्सपिरियन्स लागतो 2 वर्ष, डिप्लोमाच्या मुलांनाही 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे या पोस्टला, लक्षात घ्या. ठीक आहे. प्लस हा जो एक्सपिरियन्स हा कुठे लागतो, रिस्पॉन्सिबल पोस्ट होल्डर इन द रिस्पॉन्सिबल पोस्ट इन इंडस्ट्री ऑर इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, तुमच्या एखाद्या कंपनीला पण चालतो, प्रायव्हेट असेल चालते, इन इंडस्ट्री अंडरटेकिंग, नंतर कमर्शियल कॉन्सर्न, लोकल ऑथॉरिटी, कॉर्पोरेशन और बोर्ड ऑफ स्टडी बाय द गव्हर्नमेंट आफ्टर अक्वायरिंग द क्वालिफिकेशन. बघा आता एक्सपिरियन्स जो आहे हा एक्सपिरियन्स तुम्हाला किती वर्ष लागतो तो कळलंच आहे. हा प्रायव्हेट सेक्टर मधला असेल तरी चालेल, प्रायव्हेट कंपनी असेल तुमची तरीही चालेल, तुमची मल्टीनॅशनल असेल तरी चालेल, प्लस तुमचं एक लोकल शोरूम आहे, समजा एखादं स्वराज ट्रॅक्टरचं शोरूम असेल किंवा टाटा मोटर्सचं शोरूम असेल किंवा JCBचं, काल एका मुलाचं JCBचंही होतं क्वेश्चन, सर मी JCBच्या शोरूमला काम करतो ॲज अ सुपरवायझर किंवा मेकॅनिक म्हणून, ते चालेल का? हो, तो पण एक्सपिरियन्स चालेल. तर टेक्निकल एक्सपिरियन्स हवा आहे आणि तो तुमच्या एका प्रॉपर डिपार्टमेंटचा असला पाहिजे, फक्त एवढं आवश्यक आहे. ते प्रायव्हेट सेक्टर असेल तरी चालेल, गव्हर्नमेंट असेल तरी चालेल, तुमच्याकडे फक्त प्रॉपर डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. डॉक्युमेंट हा वर्ड लक्षात घ्या, तुमच्याकडे डॉक्युमेंट चांगले असणं आवश्यक आहे सगळे तुम्हाला ते डिफेंड करण्यासाठी. ठीक आहे. नंतर कनिष्ठ सर्वेक्षक आणि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार तांत्रिकीमध्ये, एनी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी प्लस डिग्री, पण मी सांगतो इथे मिनिमम नाही आहे, हे इसेन्शियल नाही आहे, प्लस BE वाले पण इथे अप्लाय करू शकतात. अँड एक्सपिरियन्स इन वर्क ऑफ सर्वे और टेक्निकल मॅनेजमेंट और कन्सल्टन्सी और सुपरवायझरी लेवल. पहिला तुमचा फील्डवरचा एक्सपिरियन्स लागणार आहे. इथे जो आहे तुमचा मॅनेजमेंट लेवलवरचा टेक्निकल मॅनेजमेंट, किंवा तुम्ही एखाद्या शॉप लाईनवरती जर तुम्ही सुपरवायझरचं काम करत असाल, किंवा तुमचं टेक्निकल काही क्वालिटी कंट्रोलचं तुम्ही मॅनेजमेंटचं काम करत असाल, किंवा तुमचं सर्व्हेचं काही काम असेल, एखाद्या गोष्टीचं मार्केट सर्व्हे वगैरे असतील त्याचं असेल टेक्निकल रिलेटेड, तर तुम्ही हा अप्लाय करू शकता. नंतर हा एक्सपिरियन्स 1 year फॉर डिग्री होल्डर अँड नॉट लेस दॅन 3 years फॉर डिप्लोमा होल्डर. पुन्हा इथे द गव्हर्नमेंट, इन द गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट और प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट, एनी कॉर्पोरेशन और एनी अदर इन्स्टिट्यूशन. लक्षात घ्या, प्रायव्हेट सेक्टर चालतो, गव्हर्नमेंट चालतो, सेमी गव्हर्नमेंट चालतो, अंडरटेकिंग पण चालतो. ठीक आहे. पुन्हा आता तुम्हाला अधीक्षकसाठी सेमच क्वालिफिकेशन आहे, लास्टला बघितलं तेच, आणि सेमच एक्सपिरियन्स आहे. पुन्हा मिलराईट साठी आता बघा, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक साठी पासिंग SSC, नंतर पासिंग ऑफ नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट और नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ITI इन मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स. हे बघा, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक आहे, मेकॅनिकल साठी ही पोस्ट, तर त्याच्यामुळे मेकॅनिकल मध्ये कोणता, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स हे लागतोय. म्हणजे फिटर टर्नर वाले मुलं इथे अप्लाय करू शकणार नाहीत. ठीक आहे. पण हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे, याच्यापेक्षा हायर चालते. लास्टला त्यांनी पॉईंट दिलेला आहे, म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल असेल, नंतर डिग्री मेकॅनिकल असेल, MTech असेल, PhD असेल, ते अप्लाय करू शकतील. ठीक आहे. तो क्लिअर पॉईंट. हा पॉईंट मध्ये पण गडबड मुलांच्या कन्फ्युजन मध्ये होता. नंतर तुमचा वर्क एक्सपिरियन्स ऑफ रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरीज. इथे तुमचा रिपेअर अँड मेंटेनन्सचा एक्सपिरियन्स लागतोय, लक्षात घ्या. जर तुम्ही CNC मशीनवरती ॲज अ ऑपरेटरचं काम करत असेल तो एक्सपिरियन्स चालणार नाही, तुम्हाला इथे रिपेअर अँड मेंटेनन्सचा एक्सपिरियन्स लागतो. नॉट लेस दॅन 1 year फॉर डिग्री होल्डर, नॉट लेस दॅन 3 years फॉर डिप्लोमा होल्डर, नॉट लेस दॅन 5 years फॉर ITI अँड अप्रेंटिसशिप साठी. आणि सेम सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट साठी सेम. इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकल साठी, इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये तुम्ही झाले असलं पाहिजेत. सेम रिपेअर अँड मेंटेनन्सचा तुमचा एक्सपिरियन्स आणि इयर्स जे आहेत ते सेम मागच्या मेकॅनिकल साठी जे आहेत तेच. तेमच इलेक्ट्रॉनिक्स साठी पण, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मध्ये तुमचा डिप्लोमा होणं आवश्यक आहे
अदरवाईज इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा डिग्री वगैरे पण चालेल, एक्सपिरियन्स सिमिलरच आहे. हॉस्टेल सुपरिटेंडंट तुमचं 10th आवश्यक आहे. नंतर होल्ड सर्टिफिकेट इन फिजिकल एज्युकेशन ऑफ द रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. नंतर पजेसेस मिनिमम एक्सपिरियन्स ऑफ 1 year इन द फील्ड ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ द वर्क अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी. कोणताही एक्सपिरियन्स चालणार नाही इथे का, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीजचा आवश्यक आहे तुम्हाला. नंतर पजेस ॲबिलिटी टू मेंटेन प्रॉपर अकाउंट अँड एक्सपेंडिचर्स, पजेसेस ॲबिलिटी टू सुपरवाइज गेम्स अँड स्पोर्ट्स अँड अदर रिक्रिएशनल फॅसिलिटी. तो तुमच्या एक्सपिरियन्स लेटरमध्ये ह्या गोष्टी मेन्शन असणं आवश्यक आहेत. पुन्हा स्टोअर कीपरसाठी SSC, पासिंग ऑफ नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन इंजिनिअरिंग ट्रेड. नॉन इंजिनिअरिंग ट्रेडचे चालणार नाही इथे भांडारपालसाठी, लक्षात घ्या. सिव्हिंग टेक्नॉलॉजी असेल, फॅशन डिझायनिंग असेल, ते ट्रेडचे मुलं इथे अप्लाय करू शकणार नाहीत. नंतर इंजिनिअरिंग ट्रेड व्हेअर द नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट इज एक्झामिनेशन नॉट येईल, म्हणजे जर नसेल तुमच्याकडे सर्टिफिकेट तर ITI पण चालेल तिथे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, इथे पण तुम्हाला डिप्लोमा डिग्री मुलं अलाउड आहेत, जरी त्यांनी अप्रेंटिसशिप आणि ITI हे मिनिमम सांगितलेलं आहे, हायर अलाउड आहे. सेम एक्सपिरियन्स काय इथे वर्क ऑफ स्टोअर हँडलिंग और स्टोअर मॅनेजमेंट तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला स्टोअर मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. नॉट लेस दॅन 2 years फॉर डिप्लोमा होल्डर, नॉट लेस दॅन 3 years फॉर ITI अँड अप्रेंटिसशिप, नॉट लेस दॅन 4 years फॉर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन. ठीक आहे. पुन्हा सहाय्यक भांडारपालसाठी पण ऑलमोस्ट सिमिलर क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्स पण ऑलमोस्ट सेमच आहे, सगळ्या गोष्टी सारख्याच तिथे. पण सहाय्यक भांडारपालच्या पोस्ट खूप जास्त आहेत, चांगली अपॉर्च्युनिटी, खूप चांगली पोस्ट आहे ती. ठीक आहे. नंतर सिनियर क्लर्कसाठी एनी डिग्री तुमचं 30 आणि 40चे 30 मराठीची टायपिंग आणि 40 इंग्लिशची टायपिंग असणं आवश्यक आहे. नंतर तुमचा 3 वर्षाचा इथे मिनिमम एक्सपिरियन्स असणं, ऍडमिनिस्ट्रेशन अँड अकाउंटिंग वर्क मध्ये तुमचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. हा बघा, हा पॉईंट आहे तो. उपरोक्त पदांकरता उच्च शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल, म्हणजे तुम्हाला ITI मिनिमम क्वालिफिकेशन जरी सांगितलं आहे किंवा अप्रेंटिसशिप सांगितलं तिथे, तर डिप्लोमा डिग्री MTech वाले मुलं अप्लाय करू शकतील. ठीक आहे. एज लिमिट साठी मिनिमम 18 आहे ऑलमोस्ट सगळ्या पोस्टसाठी. फक्त वसतिगृहासाठी काय 23 ची मिनिमम, वसतिगृह अधीक्षक जे आहे त्यासाठी 23 मिनिमम एज लिमिट आहे. मॅक्सिमम 40 खुल्या वर्गासाठी 38 आहे आणि कॅटेगरीसाठी 43 आहे. सेम महिलांसाठी 38 ओपन साठी आहे आणि 43 कॅटेगरीसाठी. प्रकल्पग्रस्त एक्स सर्व्हिसमॅन 45 आहे. ठीक आहे. आता हा एक्सपिरियन्स बघा तुमचा, आता एक्सपिरियन्स साठी महत्वाचं आहे. ह्या ठिकाणी मित्रांनो रोजंदारी कार्यवाही करार पद्धतीवर मानधन इतर स्वरूपात केवळ पूर्ण वेळ काम केले असल्यासच असा कालावधी अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तुमचं बघा इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती असेल तरी चालेल, तुमचं नंतर मानधनवरती असेल तरी चालेल, रोजंदारीवरती असेल तरी चालेल, पण पूर्ण वेळ काम करण्याचं असलं पाहिजे. पार्ट टाइम हाफ डे येतोय, क्लॉक आवर बेसिस वरती येतोय, तसा एक्सपिरियन्स इथे काउंट केला जाणार नाही. इथे बघा तासिका, नियतकालिक, अंशकालीन, विद्यावेतन, अभ्यागत, अंशदानात्मक, विनावेतन तत्वावर केलेल्या अंशकालीन सेवेचा, तसेच प्रभारी डेप्युटेशन वरती असेल कोणी, नंतर तसेच अतिरिक्त कार्यभार 4 दिला असेल, हा कालावधी अनुभवासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्या ही गोष्ट. हा एक्सपिरियन्स तुम्ही कसा एक्सपिरियन्स घ्या तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. नंतर सामायिक परीक्षा मित्रांनो, ऑलमोस्ट ITI इन्स्ट्रक्टर साठी जी मागे जाहिरात आली ती तरी सारखीच इथे पण प्रोसेस असणार आहे. ह्या ठिकाणी CBT 1 होणार आहे आणि CBT 2 होणार आहे. पण CBT 2 ही फक्त निदेशक पोस्ट साठी होणार आहे. बाकीचे ज्या पोस्ट आहेत, भांडारपाल असेल, तुमचं क्लर्कची पोस्ट आहेत किंवा अधीक्षक साठी असेल, त्यांना फक्त एकच परीक्षा होणार आहे, CBT 1. आणि CBT 1 वरून डायरेक्ट फायनल मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन. ठीक आहे. पण निदेशकासाठी 2 पोस्ट असणार आहेत. त्यासाठी मिनिमम तुमचा क्वालिफाईंग मार्क्स 45% मार्क्स असणार लागणार आहेत CBT 1 मध्ये. त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर सगळे मुलं क्वालिफाय होते, CBT 2 तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. यामध्ये फक्त CBT 1 जी आहे निदेशकासाठी ती 120 मार्क्सची असणार आहे, 80 मार्क्सची CBT 2 असणार आहे टेक्निकलची. ठीक आहे. आणि ज्या बाकीच्या पोस्ट आहेत निदेशक सोडून त्याची CBT 1 ही 200 मार्क्सची असणार आहे. प्रत्येक याच्यासाठी 25 क्वेश्चन असतील, आपण ते बघू पुढच्या स्लाइड मध्ये. ठीक आहे. इथे एक्झाम फी जी आहे खुल्या वर्गासाठी 1000 आहे, नंतर कॅटेगरीसाठी 900 रुपये आहे. एक्स सर्व्हिसमॅन साठी शुल्क नाही. नंतर याच्यामध्ये काय केलं यांनी, सेवा प्रवेश नियमानुसार ग्रुप केले पोस्ट आहेत, 3 ग्रुप केले आहेत. त्यात तुम्हाला 8 पोस्ट साठी 8 वेगवेगळे फॉर्म करायचं काम नाहीये. या ठिकाणी 3 ग्रुप मधले 3 पोस्टला तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला 3 पट फी भरावं लागेल. आधीच्या आपल्या ज्या पोस्ट आल्या होत्या इन्स्ट्रक्टरच्या, त्यावेळेस 22 ट्रेड 20 ट्रेड काही की 10 ट्रेड होते, पण एकच फॉर्म भरायचा होता आणि एकच फी भरायची होती. परंतु इथे काय
फक्त निदेशकची पोस्ट सोडून सगळ्या एकाच एक्झाम मध्ये सिलेक्शन असणार आहे. त्यामुळे इथे काय आहेत, त्यांनी 3 ग्रुप केलेले आहेत. त्या 3 ग्रुपला तुम्हाला अप्लाय करणं आवश्यक आहे. आणि जर 3 ग्रुपला तुम्ही अप्लाय करताय तर मग तुम्हाला 3 ग्रुपची फीस पे करावी लागेल आणि 3 परीक्षा द्यावं लागतील. ठीक आहे. जर का तुम्ही एकाच ग्रुपला अप्लाय करायचं असेल तुम्ही एका ग्रुपलाही अप्लाय करू शकता. ठीक आहे. तेवढंच मेन्शन त्याच्यामध्ये. आता हे बघा 3 ग्रुप आहेत. ग्रुप ए याच्यामध्ये निदेशक पूर्व सामायिक अभ्यासक्रम, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी. आता ह्यामध्ये ह्या ग्रुपमध्ये जे आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचे मुलं म्हणजे मेकॅनिकलचे मुलं मेकॅनिकल ऑटो दोघांनी फॉर्म भरू शकतात. पण त्यांच्यासाठी परीक्षा सामायिक परीक्षा ही एकच असणार आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर्म तुम्हाला फक्त 1000 रुपयाचा फॉर्म भरायचा आहे. इलेक्ट्रिकलचे मुलं असतील जर ह्या ग्रुपसाठी अप्लाय निदेशकासाठी अप्लाय करायचं असेल तर 1000 रुपये. पण आता जो मुलगा डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल आहे तो हे पण अधीक्षकसाठी पण फॉर्म भरू शकतो, मिलराईटसाठी पण भरू शकतो, वस्तुगृह अधीक्षक पण भांडारपालसाठी पण सहाय्यक भांडारपालसाठी पण फॉर्म भरू शकतो. तर मग त्याला ह्या ग्रुपसाठी एक फॉर्म अजून ते क्लिअर नाही. मी संध्याकाळपर्यंत वाट बघितली की आपण ते कसं करू. 3 वेगळे फॉर्म भरायचे आहेत का तिथेच तुम्हाला 3 ग्रुप सिलेक्ट करण्यासाठी येत आहेत हे एक्झॅक्टली मला क्लिअर नाही. जसं ही फॉर्म सुरू होतील, अजून लिंक सुरू झाली नाही, जसे फॉर्म सुरू होतील मी तुम्हाला ती गोष्ट अपडेट करून देईल. तर इथे एक ग्रुप असणार आहे, इथे एका ग्रुपसाठी एक फीस, इथे हा दुसरा ग्रुप आणि तिसरा क्लर्कसाठी तिसरा ग्रुप. जर कोणी एखादा मुलगा 3ही ग्रुपसाठी एलिजिबल आहे आणि त्याला 3ही ग्रुपसाठी परीक्षा द्यायची आहे तर त्याला 3 वेळा तिप्पट फीस पे करणं आवश्यक आहे आणि 3 वेळा परीक्षा देणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता पुन्हा आणखी याच्याबद्दल मी तुम्हाला सेपरेट एक ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते मी सेपरेट मी सांगणार आहे. अजून फॉर्म सुरू झालेले नाही आहेत त्यामुळे मी त्याचा डेमो नाही घेऊ शकलो. जसंही फॉर्म सुरू होतील तसे मी तुम्हाला काय करेन स्पेशल तुमच्यासाठी एक फॉर्म कसा भरावा लास्ट टाइम पण मी बनवला होता तसाच एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईल त्याच्यामध्ये. आता आपण परीक्षेचे स्वरूप बघू. लास्ट टाइम जसं निदेशक पोस्ट साठी लास्ट टाइम जसं पॅटर्न होता सेमच पॅटर्न ह्यावेळी पण आहे. 15 15 15 15 मराठी 15, इंग्लिश 15, जीएस जनरल इंटेलिजन्स 15 आणि जनरल नॉलेज 15. लेवल जी आहे ही SSC मीडियम जी आहे मराठी व इंग्लिश नंतर प्रश्न संख्या 60 एका क्वेश्चन साठी 2 मार्क्स नंतर 120 मार्क्सची तुमची सामायिक परीक्षा. वेळ असणार तुम्हाला 1 तास. ह्या ठिकाणी तुमचे जे आहेत जनरल इंटेलिजन्स नंतर मराठी लँग्वेज SSC लेवलचं असणार आहे. नंतर इंग्लिश आहे, GK आहे. आपण याच्यासाठी खूप छान कोर्स रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तो कोर्सही तुम्ही जॉईन करू शकता. आणि इव्हन आपलं जे CBT 2चं जे बुक आहे CBT 1चं जे बुक आहे तेही खूप छान आहे मित्रांनो. मी सांगितलं याच्यामध्ये इथे फक्त सिनियर क्लर्कसाठी लेवल जी आहे ग्रॅज्युएट लेवलची असणार आहे आणि मराठी व इंग्लिश इथे 12वी लेवलचा आहे. बाकी ठिकाणी 10वीच लेवलचा आहे. सिलेबस आणि स्ट्रॅटेजीवरती मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्याचे तुम्ही तुम्हाला मी प्रिव्हियस पेपरचे अनालिसिस वगैरे सगळं सांगणार त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवरती फोकस करायचा आहे, कोणते टॉपिक स्किप करायचे आहेत, 40 दिवसांमध्ये कसा प्लॅन केला गेला पाहिजे त्यासाठी स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी. पण हे बुक मित्रांनो विसरू नका कारण की ह्या बुकमध्ये जे भरपूर मुलांचे फीडबॅक आहेत 8-8 दिवसामध्ये 15-15 दिवसामध्ये 70-80 फक्त ह्या पुस्तकातून माजलेले आहेत. आता आपण याची मराठी आवृत्ती पण काढली आहे. ज्या मुलांना मराठीतून अभ्यास करायचा आहे ते मराठीतून अभ्यास करू शकतात. मराठी म्हणजे फक्त जनरल इंटेलिजन्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते इंग्लिश मीडियम मध्ये होते आपल्या पहिल्या बुकमध्ये. आता ते आपण ट्रान्सलेट करून मराठीमध्ये घेतले आहेत. मराठी लँग्वेज तर मराठीमध्ये राहणार आहे, इंग्लिश लँग्वेज इंग्लिशमध्ये राहणार आहे, जे की मराठी इंग्लिश दोन्ही ह्या याच्यामध्ये मिक्स आहे आणि इकडे पूर्ण मराठीमध्ये आहे. तर हे पुस्तक तुम्ही घेऊन घ्या मित्रांनो. अमेझॉन वरती अवेलेबल आहे. दोन्ही बुकची लिंक जी आहे ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. प्लस ज्या मुलांनी आधी हे बुक घेतलेलं आहे 3,500 वाला त्या मुलांना पुन्हा वेगळं बुक घ्यायची गरज नाहीये. त्यांच्यासाठी मी स्पेशल हे ITI इन्स्ट्रक्टरचे आता रिसेंटली एक्झाम झालेली आहे ते पेपरसाठी मी सेपरेट सप्लिमेंट कॉपी घेतलेली आहे ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. डिस्क्रिप्शन लिंक आहे. जर काही अडचण असेल तुम्ही हा नंबरवरती कॉल करून विचारू शकता. पुन्हा याची व्यावसायिक परीक्षा निदेशकची व्यावसायिक परीक्षेसाठी सेमच 40 क्वेश्चन्स 2 मार्क्स 80 मार्क्ससाठी एक पूर्ण पेपर असणार आहे. 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन. वेळ तुमचा 45 मिनिट आणि सिलेबस ऍज पर DVET गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आहे. CBT 2चा सिलेबस ऍज पर रिलेव्हंट ट्रेड. ठीक आहे. 45% पासिंग वाले सगळे होतात. आपण ऑनलाईन बॅचेस सुद्धा सुरू करतो आहे. आजपासून बॅच लॉन्च झालेली आहे. ज्याही मुलांना करायचं आपण मागच्या वेळेस खूप ट्रिमेंडस CBT 1चा रिझल्ट होता आपला. खूप मुलांना 100च्या वर मार्क्स होते 120 पैकी. आणि आता उलट आपल्याला आणखी काय झालं आपल्याला प्रिव्हियस पेपर पण भेटलेत 9 शिफ्टचे जवळपास 500च्या वर क्वेश्चन भेटलेले आहेत. तेही तुम्हाला ह्या कोर्समध्ये भेटतील आणि एकदम चांगल्या प्रकारे कोर्स डिझाईन आहे. ज्याही मुलांना कोर्स जॉईन करायचा आहे ते जॉईन करू शकतात. तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील कोर्सेस बद्दल, टेस्ट सिरीज बद्दल किंवा तुमच्या काही एक्सपिरियन्स बद्दल, क्वालिफिकेशन बद्दल तर तुम्ही काय करा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि मी पूर्ण कमेंट तुमच्या रीड करणार 1-2 दिवसामध्ये आणि त्याच्यावरती मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून येईल. ठीक आहे मित्रांनो. थँक्यू. ऑल दी बेस्ट.